केंद्र सरकार सध्याच्या अधिवेशनामध्ये महिला आरक्षण कायद्यामध्ये दुरुस्ती करणार आहे आणि दुरुस्तीनुसार महिला खासदारांची संख्या 1/3 वाढण्याचा प्रस्ताव आहे। तसंच महिला खासदारांची संख्या 273 पर्यंत यानंतर वाढू शकते असा अंदाज आहे आणि महिला आरक्षणासाठी 2011च्या जनगणनेचा आधार घेतला जाऊ शकतो। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी विविध पक्षांच्या खासदारांसोबत या संदर्भात काही दिवसांपूर्वी बैठक सुद्धा घेतली होती, चर्चा सुद्धा केली होती। तर आपण पाहतोय केंद्र सरकारच्या सध्याच्या अधिवेशनामध्ये महिला आरक्षण कायद्यात दुरुस्ती करण्यात येते आणि जर ही दुरुस्ती झाली, जर हे विधेयक पारित झालं, संमत झालं तर महिला खासदारांची संख्या ही वाढू शकते। तर महिला खासदारांची संख्या ही वाढून 273 पर्यंत सुद्धा जाऊ शकते। तर दरम्यान संसदेच्या प्रस्तावित सदस्य वाढीवर घटनातज्ञ उल्हास बापट यांनी काय विश्लेषण केलंय पाहूयात। भागवत परवाच म्हणाले की प्रत्येक हिंदू कुटुंबामध्ये 3 मुलं जन्माला यायला पाहिजे, म्हणजे ही संख्या 140 कोटीवरून 210 कोटीवर आणखी 15-20 वर्षात जाईल। मग काय 20,000 मेंबर करायचे का संसदेचे? तेव्हा हे पोरखेड आहे अक्षरशः। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, मी क्लिअर करतो, गैरसमज होऊ नये कोणाचा म्हणून, की स्त्रियांचं रिझर्वेशन जे आहे ते व्हायलाच पाहिजे, 1/3 रिझर्वेशन। फक्त संख्या वाढवायचं जे आहे त्याला काही माझ्या मते फारसा अर्थ नाही किंवा निरर्थक आहे। ते संख्या वाढवण्यापेक्षा गुणात्मक जास्त वाढवणं हे जास्त महत्त्वाचं आहे। आपली राज्यघटना ज्यावेळी स्वीकारली गेली त्यावेळी शेवटच्या दिवशी राजेंद्र प्रसादांनी जे भाषण केलं, म्हणजे 26 नोव्हेंबर 49ला, त्यात ते असं म्हणाले, मला 2 दुःख आहेत। एक म्हणजे आपली राज्यघटना भारतीय भाषेत लिहिली गेली नाही, इंग्लिश भाषेत लिहिली गेली, आणि दुसरं दुःख असं आहे की संसदेमध्ये जे लोक निवडून येतील ते चारित्र्य संपन्न असतील याची खात्री देणारी कुठली तरतूद आपल्या राज्यघटनेत नाही। अशा लोकांची संसदमध्ये ती संख्या वाढवण्यात काय मुद्दा आहे? त्याचं गुणात्मक वाढ होणं हे जास्त आवश्यक आहे।